योगींच्या राजीनाम्यासाठी फडणवीसांची खेळी, पडद्यामागे काय घडते? राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेत सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. आपल्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आपल्या राजीनाम्याचं वक्तव्य केल्यानंतर लगेच थोड्या वेळाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात वरिष्ठांसोबत न बोलता संबंधित वक्तव्य केल्याचा खुलासा बावनकुळे यांनी केला. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जे झालं त्याचं दुःख देवेंद्र फडणवीस यांना झाले, त्यामुळे त्यांनी भावनेच्या भरात तसं वक्तव्य केलं. पण देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच पक्ष संघटनेसाठी काम करावं अशी आमची विनंती आहे, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा यासाठी आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ही नौटंकी करण्याची सवय भाजप नेत्यांना आहे. फडणवीसांना त्यांच्या वरिष्ठांनी ही भूमिका घ्यायला सांगितली आहे. त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घ्यायचा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी आमच्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याचा प्रयत्न केला, त्याचा धडा त्यांना राज्याच्या जनतेने दिला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विष पेरण्याचं काम कोणी केलं असेल, महाराष्ट्र राज्याची सभ्यता, राजकारणातली संस्कृती आणि संस्कार खतम करून आनंदीबाईचं राजकारण कोणी आणण्याचा प्रयत्न केला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाला. दुर्दैवानं राज्याच्या जनतेनं त्यांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त करून दिली होती. त्यांना उत्तम प्रकारे नेतृत्व आपलं उभं करता आलं असतं, पण त्यांनी कपट, कारस्थानं, लोकांचा छळ, निरपराधांचा छळ यातच अख्खा वेळ घालवल्याचा हा परिणाम आहे. शेवटी नियती आहे. आज तुम्ही 23वरून 7वर आलेला आहात. विधानसभा कधी घ्या, तुम्हाला महाराष्ट्राची जनता कायमच्या खाली खेचेल. महाविकास आघाडी 185 जागा जिंकेल, 185 कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्याच्यामुळे हे निवृत्त होणं, अमुक होणं, तमुक होणं, बघा ते त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, ते अशा प्रकारे करत असतात गमती जमती. त्याच्यामुळे त्यांचे चेले देवेंद्र फडणवीस. खोटे अश्रू ढाळणं, नकाश्रू ढाळणं हा त्यांचा आवडता छंद आहे. फडणवीस जरी म्हणत असले मी निवृत्ती घेतो, तरी त्यांच्याकडे दुसरं बघायला गेलं तर इतर सहकारी जे आहेत, मुख्यमंत्री असतील किंवा त्यांच्याच पक्षातील नेते म्हणतायत, ही सामूहिक जबाबदारी आपण सगळे मिळून. मग सगळ्यांनी राजीनामा द्या. फक्त महाराष्ट्र की देशभरातील. मी एवढंच सांगेन, देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा योगी आदित्यनाथ यांचा बळी घेण्याचा प्रयत्न आहे. ज्या राज्यात जागा कमी झाल्या त्या राज्यातलं नेतृत्वाने राजीनामा द्यावा आणि ती सुरुवात महाराष्ट्रापासून करावी. आणि अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांचाही बळी जाईल. एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा. ही जर सामुदायिक जबाबदारी असेल तर मग राज्याचे मुख्यमंत्री कसे सुटतात? देवेंद्र फडणवीस भविष्यामध्ये मला असं वाटतं योगी आदित्यनाथ यांच्यावर राजीनाम्याचा दबाव देण्याचा हा महाराष्ट्रातून प्रयत्न सुरू होतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.